ठाकरे यांचा निर्धार मेळावा आज वरळीच्या डोम या सभागृहामध्ये पार पडला आणि आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदार याद्यांचा घोळ आहे याचं सादरीकरण जे आहे ते वरळीच्या डोम परिसरामध्ये आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। विशेष करून मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ते विशेष करून मुंबईतल्या वरळी मतदारसंघामध्ये म्हणजे आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभेतून लढले त्याच मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने घोळ आहे याचे अनेक पुरावे जे आहेत ते आदित्य ठाकरे यांनी सादर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सादरीकरण त्यांनी त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामध्ये प्रामुख्याने एका घराचा उल्लेख करण्यात आला होता, भोरीचा मार्ग, ज्या घरामध्ये एकूण 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केला होता। परंतु त्या घरामध्ये 38 मतदार राहत नाहीत कारण ती छोटी रूम आहे असा आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता। त्यानंतर आपण आता भोरीचा मार्ग ज्या ठिकाणी आंबेडकर नगरमध्ये जी खोली आहे त्या खोलीमध्ये पोहोचलोय। जो आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवला होता त्या व्हिडिओच्या घराच्या भिंतीवरती असा GS008 अशा प्रकारचा नंबर जो आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी घरातला व्हिडिओ देखील जो आहे तो आपल्याला दाखवण्यात पाहायला मिळाला होता। तेच घर आहे, अगदी छोटंसं 10x10चं हे घर आहे, 10x10 पेक्षा कमी असेल हे घर आहे। ह्या घरामध्ये 38 मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं मतदार यादीमध्ये केल्याचा आदित्य ठाकरे यांनी दावा केला होता। आणि त्यानंतर आपण पाहतोय की या खोलीमध्ये सध्या जे मतदार स्वतः आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत, हे पूर्णपणे घर जे आहे ते भाड्यानं दिलं असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं आणि संपूर्ण या ठिकाणी घर आपण पाहू शकतो की सध्या भाडुत्री जे आहेत ते या ठिकाणी राहतात, मतदार जे स्वतः मतदार आहेत ते या ठिकाणी राहत नाहीत। आदित्य ठाकरे यांनी उल्लेख केला होता की ह्या भोरीचा मार्ग या घरामध्ये एकूण 38 मतदार राहतात असं निवडणूक आयोगानं जे आहे ते सांगितलं होतं आणि जो उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला होता तो उल्लेख आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे घराचा नंबर जो आहे तो GS008 आणि खाली 001 हा जो उल्लेख आदित्य ठाकरे यांनी केला होता तोच आपण या ठिकाणी पाहू शकतो। हेच घर आहे, या घरामध्ये 38 मतदार राहतात असं आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीच्या पुराव्यानुसार जे आहे ते त्यांनी सिद्ध केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की अशाच प्रकारे अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ जो आहे तो निवडणूक आयोगाने केला आणि त्याचा पर्दाफाश जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला। असेच ठिकठिकाणी जे आहे ते अनेक मतदार जे आहेत त्या मतदारांचे एकाच घरामध्ये अनेक मतदार राहतात असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केला। परंतु तो आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणूक आयोगाचा पर्दाफाश केल्याचा दावा जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी केला। परंतु एक उदाहरण दाखवलं होतं, जो भोरीचा मार्ग हे घर होतं, आंबेडकर नगरमधील घर होतं, त्या घरामध्ये येऊन आपण फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न केला। परंतु या ठिकाणचे जे भाडुत्री आहेत ते बोलण्यासाठी नकार देत आहेत, परंतु त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी भाड्याने राहतोय आणि जे मूळ मालक आहे ते मूळ मालक या ठिकाणी राहत नाहीत असं देखील माहिती जी आहे ती या ठिकाणी या भाडुत्रींनी दिलेली आहे। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।